गाडी पलीकडे बाजूला लावली होती. अच्छा. त्यामुळे ते पलीकडे आहे वातावरण. असे हां ती दिसेल ते कोण टी शर्ट होता असं वाटतं मला. टी शर्ट दाढी. वाटेत कधी भेटलीस तर माझ्याकडे वळून तिला बघू द्या. वाटेत कधी भेटलीस तर माझ्याकडे वळून तिला बघू द्या. एकांतात घालवलेल्या क्षणांची आठवण तिला होऊ द्या. आठवण तिला होऊ द्या. चोरट्याला विनंती आहे गाडीला त्रास देऊ नये. गाडी माझी सारखी आठवण काढत असेल सारखं असं मला वाटतंय. म्हणजे मी कुणाला तरी हवा आहे, मला कोणतरी हवा आहे, मी कुणाला तर हवा असेलच की. मला कोणतरी हवा आहे, मी कुणाला तर हवा असेलच की. मी शोधातच चांदणीच्या ती चंद्र शोधत असेलच की. गाडी माझी वाट बघते असं सारखं वाटलं आहे. गाडीला विनंती आहे माझ्यावर नाराज होऊ नको, मी तुझ्यापर्यंत नक्की पोहोचू. चोरट्याला विनंती आहे की गाडीला त्रास देऊ नये. गाडी खूप प्रामाणिक आहे, कधी धोका देणार नाही. माझा जीव आहे तिच्यावर आणि तिचाही माझ्यावर आहे, तर तिला त्रास देऊ नये. जसं मी तिच्यावर प्रेम केलं तसं तिच्यावर तुम्हीही प्रेम करावं. तिला त्रास देऊ नये. माझा जीव आहे गाडी. मी शहाजी कांबळे, सोलापूर. 8 मार्च रोजी संध्याकाळी 9-9:30 वाजता मी आणि आमची बायको नवरा दोघं आम्ही दर्शनाला आलो काळजापूर मार्केला. दर्शनाला आलो, रांगेत थांबलो, दर्शन घेतलं, नाला फोडला आणि 10-15 मिनिटात बसलो आणि बाहेर आलो. बाहेर येऊन बघतो तर गाडी गेलेली. मग मला असं वाटलं की इकडे तिकडे कोणतरी चुकून लावले असेल. पार्किंग वगैरे बघितलं तर कुठं नाही मिळाली. मग मला वाटलं परत की मी काय तक्रार वगैरे कुठे दिली नाही. असं वाटलं की बघा म्हणजे देवाचा परिसर आहे, कोणी चुकून घेऊन गेले असतील, आणून देतील, पण काय आणखीन तरी काय मिळालेलं नाही. मग आम्ही नवरा बायको दोघं चालत गेलो. मग जाताना काय आठवणी मला यायला लागल्या, गाडीची आठवण आली. म्हणजे की आता गाडी कोण येईल असेल, कशा असेल. मग गाडीनं माझ्या खूप सुखदुःखात साथ दिलेली आहे मला. माझ्या वाईट काळात मला साथ दिलेली आहे. मी कोणासाठी रडत होतो, कुठं रडत होतो हे सगळं गाडीला माहिती आहे. पण गाडी कधी बोलली नाही. गाडीची सर्व्हिसिंग माझ्याकडून राहून गेली. म्हणजे असं वाटतं की गाडीने मला खूप साथ दिली, पण मी तिची सेवा नाही करू शकलो. मी ती सेवा करायची खंत मला म्हणजे वाईट वाटायला मला सारखं. गाडी माझ्यावर खरंच नाराज झाली सर. गाडीला विनंती आहे माझ्यावर नाराज होऊ नको की माझ्या परिस्थितीनुसार मी तुला सेवा करू शकलो नाही. प्रत्येक वेळेला वाटायचं की ह्या पगड्याला सर्व्हिसिंग करू, पुढच्या पगड्याला सर्व्हिसिंग करू, पण ते झालं नाही. मग मी ते फेसबुकला पोस्ट टाकले. कधी वाटत भेटलीस तर माझ्याकडे वळून तिला बघू द्या. कधी वाटत भेटलीस तर माझ्याकडे वळून तिला बघू द्या. एकांतात घालवलेल्या क्षणाची आठवण तिला होऊ द्या. एकांतात घालवलेल्या क्षणाची आठवण तिला होऊ द्या. माझ्या एकांतिक म्हणजे जिथं जिथं मी एकांत घातला तिथं मला गाडीनं साथ दिलेली आहे. माझ्या सुखदुःखात मला गाडीने साथ दिलेली आहे. खरंच म्हणजे त्या चोरट्यानं आता गाडीला म्हणजे काय केलं असेल, कुठं ठेवलं असेल, गाडी माझी वाट बघत असेल असं वाटतं. म्हणजे मी जसं गाडीला शोधतो, गाडीला वाटत असले काय माझा मालक येईल, मला घेऊन जाईल, मला म्हणजे होणाऱ्या त्रास आहे तो माझा कमी करेल, माझा मालक मला घेऊन जाईल. गाडी अशी म्हणजे याचं न करते काय असं मला सारखं वाटायला. पण मला काय कळलं ना आता काय करू. म्हणजे ही गाडी हरवली ही इथंच गोष्ट नाही, तर त्याच्याविषयी माझ्या भावना खूप वेगळ्या आहे. माझ्या आयुष्यातली ती पहिली गाडी आहे, त्याच्यावर खूप जीव लावला. पण परिस्थितीच्या मानानं मी तिला सेवा करू शकलो नाही याची खंत वाटली. चोराला विनंती आहे म्हणजे तिला त्रास देऊ नये. ती खूप प्रामाणिक आहे.